हेलो, गुड इवनिंग टू एवरीवन। दिस इज आकाश शिलमोले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। तर बघा मित्रांनो, इथे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहो रिलेटेड टू द नागपूर महानगरपालिका NMC, जी नागपूरच्या जे एक्झाम्स आहेत, ओके, जे 5 जे पदं आहेत त्यांची जी एक्झाम आहे त्याची एक्झाम ही सुरू होते आणि त्याच्यातलं जे स्टाफ नर्स आहे, ओके, जे नर्स परिचारिका यांची 27 मार्चला एक्झाम आहे, ओके, सगळ्यांना माहितीच आहे, ओके. तर यामध्ये आता बऱ्याच मुलांचा क्वेश्चन होता की सर एक्झाम हे इंग्लिशमध्ये असेल की मराठीमध्ये असेल, ओके. तर याच अनुषंगाने मी तुम्हाला एक स्टॅटिक मॉक लिंक ही जी NMCच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाणार, ओके. नागपूर महानगरपालिकेची ही जी वेबसाईट आहे याच्यावर जायचं आणि तुम्ही इथे स्टॅटिक मॉक टेस्टवर क्लिक करायचं, ओके. जसं तुम्ही स्टॅटिक मॉक टेस्टला क्लिक जर केलं, ओके, इथे जस्ट लाईक म्हणजे जे तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यानंतर पेपर कसं असेल, लँग्वेज आणि कशा पद्धतीचे सेक्शन्स असेल ते तुम्हाला कळेल, ओके. जस्ट साइन इन करायचं, काही टाकायचं नाही, ओके. आफ्टर दॅट तुम्ही साइन इन करा. साइन इन केलं, ओके, की असं जस्ट लाईक एक्झाममध्ये, ओके. त्यानंतर सेम लाईक तुम्ही एक्झामला गेल्यानंतर, ओके, तुम्हाला इथे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत हे बघा. आता काय करायचं की बऱ्याच मुलांना मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम आहे. इन्स्ट्रक्शन जर तुम्हाला इंग्रजीमध्ये बघायचे असेल तर इंग्रजीमध्ये दिसेल तुम्हाला. इन्स्ट्रक्शन जर मराठीत बघायचे असेल तर इथे क्लिक करायचं मराठीमध्ये, ओके. हे अशा पद्धतीने तुम्ही असं समजू शकता, ओके. हे समजलं तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही इथे नेक्स्ट करायचं, ओके. काय करायचं? नेक्स्ट करायचं, ओके. नेक्स्ट केलात, ओके. यामध्ये तुम्हाला सगळं मराठीमध्ये तुम्हाला दिसते, ओके. सगळी इतर महत्त्वाच्या सूचना वगैरे मराठीमध्ये तुम्हाला बघा. आता तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स असणार आहे तुम्हाला बघा. तर यामध्ये गट अ, गट ब, गट क, गट ड एकूण 100 MCQ येणार आहे, 25-25 ओके, अशा पद्धतीचं, ओके. तर याच्यामध्ये 120 मिनिट भेटणार आहे तुम्हाला सॉल्व करायसाठी आणि 200. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी तुम्हाला सांगितलं जे जर तुमच्या सब्जेक्टचे रिलेटेड 40 MCQ येणार आहेत आणि बाकीचे जे आहेत, ओके, ते तुमचे 15 15 15 आणि 15 असे 4 याच्यामध्ये विभागणार, ओके. हे 4 जे सेक्शन्स आहेत ते वेगळे आहेत आणि नर्सिंगचं जे टेक्निकल आहे ते फक्त 40 मार्काचं असणार आहे, ओके. त्यानंतर तुम्ही चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज, म्हणजे तुम्हाला हे पेपर जे पुढे तुम्हाला येणार ते पेपर तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे का इंग्रजीमध्ये पाहिजे. आता मला जर मराठीमध्ये पाहिजे तर मी मराठीवर क्लिक करान, ओके. त्यानंतर इथे आय हॅव रीड, ओके, हे बघा याच्याच खाली एक तुम्हाला एक दिसतं, याच्यावर टिक करायचं, ओके. टिक केलं. त्यानंतर आय एम रेडी टू बिगिन, ओके, करायचं. त्यानंतर तुम्ही जसं आय एम रेडी टू बिगिन केलं तुम्हाला अशा पद्धतीचं हे ओपन होईल, ओके. आता इथे नंबर 1 क्वेश्चन्स, ओके. आता बघा नंबर 1 क्वेश्चन्स तुम्ही आलेत. ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचं, तुम्हाला हा एक डेमो क्वेश्चन दिसेल बघा. सेक्शन मराठी, इंग्रजी, इंटेलेक्च्युअल, जनरल नॉलेज आणि डोमेन स्पेसिफिक, म्हणजे हे तुमचे 40 MCQ तुमचे डोमेन स्पेसिफिक असेल, ओके. ठीक आहे. याच्यामध्ये 4 तुम्हाला पर्याय दिसेल, ओके. 4 पर्यायमध्ये तुम्ही, ओके, जर समजा तुम्हाला येत असेल तर तुम्ही एकावर क्लिक करायचं, ओके. बीवर क्लिक केलं, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला जर हाच जो क्वेश्चन आहे तुम्हाला मराठीत कळत नसेल तर याला इंग्लिशमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता, ओके. बघा इथे जायचं, ओके, इथे जायचं. त्यानंतर तुम्हाला याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा हाच क्वेश्चनला, ओके. तर हे तुमचं मराठी इंग्रजी अशा पद्धतीनं कन्वर्ट होईल, ओके. मराठीमध्ये सुद्धा बघू शकता आणि इंग्रजीमध्ये सुद्धा हा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, ओके. त्यानंतर तुम्ही याला सेव्ह करायचं, ओके. प्रत्येक MCQ झाल्यानंतर यू हॅव टू सेव्ह इट, ओके. असं सेव्ह करायचं आणि पुढे जायचं. आता दुसरा क्वेश्चन येतो, ओके. त्यानंतर अशा पद्धतीनं डेमो 1, डेमो 2, डेमो 3 अशा पद्धतीनं तुम्ही पुढे जाऊ शकता. जर त्याच अभावी तुम्हाला इंग्लिशचा बघायचं असेल तर इंग्लिशमध्ये असं जायचं. इंग्लिशचा पेपर तुम्हाला इंग्लिशमध्येच असेल, ओके. आता तुम्ही मराठी लँग्वेज जरी सिलेक्ट केलं तर इंग्लिशचे जे MCQज असणार आहेत ते प्युअरली तुमचे इंग्लिशमध्ये असणार आहे, ओके. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर याला सेव्ह करायचं प्रत्येक याला. जर तुम्हाला रिव्ह्यू करायचं असेल, रिव्ह्यू म्हणजे जर तुम्हाला वाटत आहे चुकीचं मी उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा बघायचं आहे समीक्षेसाठी, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, ओके. नंतर बघू शकता तुम्हाला एक एक असा जसे हे 15 MCQ तुम्हाला येणार. 15 MCQ झाले की सेव्ह करा. नंतर तुम्ही पुढच्या ग्रुपला जाऊ शकता, इंटेलेक्च्युअलला जाऊ शकता, ओके. बौद्धिक हे तुमचं मराठीमध्येच असेल, ओके. जर तुम्ही लँग्वेज मराठी सिलेक्ट केली असेल तर डेफिनेटली हे सगळं बौद्धिक चाचणीसुद्धा मराठीमध्ये असेल. तर व्हेरी इम्पॉर्टंट ज्यावेळी तुम्ही लँग्वेज सिलेक्शन करणार म्हणजे तुम्हाला जे पुढचे, ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला मराठीमध्ये जर पेपर सॉल्व करायचा असेल तर मराठी लँग्वेज सिलेक्ट करा आणि पेपर सॉल्व करा. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये सॉल्व करायची असेल तर इंग्लिश तुम्ही हे करू शकता. आता तुम्हाला एवढं सांगतो, जर मराठीमध्ये घेतला तर फक्त इंग्लिशचा जो सेक्शन आहे
तो इंग्लिशमध्ये असणार, बाकी मराठीमध्ये असणार. ओके. आणि जर तुम्ही इंग्रजी लँग्वेज जर सिलेक्ट केला तर पेपर हा कसा असणार, प्युअरली हा इंग्लिशमध्ये असणार, फक्त मराठीचा जो सेक्शन आहे तो मराठीमध्ये असणार. ओके. सगळ्यांना कळालं असेल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही हा पेपर हे करू शकता. ओके. शेवटी तुम्हाला हे सुद्धा कळेल की तुमचं जे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही उत्तर कुठलं दिलं म्हणजे ते हिरव्यामध्ये, आणि जर उत्तर नाही दिलं तर रेडमध्ये असेल. ओके. आणि जर बघितलं नसेल तर याच्यामध्ये येईल. ओके. तो 1 2 3 4 अशा पद्धतीने होईल आणि सर्वात शेवटी सेव्ह म्हणून येईल. आता डोमेन स्पेसिफिकला गेलं. ओके. डोमेन स्पेसिफिकला गेल्यानंतर सुद्धा आता हा मराठीमध्ये आपण सिलेक्ट केलेलं होतं, त्यामुळं हा सेक्शन तुम्हाला मराठीमध्ये बघायला मिळेल. ओके. ठीक आहे. डोमेन स्पेसिफिक हा नर्सिंगचा क्वेश्चन असेल. ओके. या तुमचा इंजिनिअरिंगचा वॉट एव्हर मिट बी, वृक्ष अधिकाऱ्यांचा वगैरे, तो सुद्धा मराठीमध्ये. ओके. त्याच्यानंतर सेव्ह करायचं आणि पुढे जायचं. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे सेक्शन असेल. महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला ज्यावेळी पेपर सॉल्व सुरू करताना तुम्हाला तुमची वैकल्पिक भाषा म्हणजे तुम्हाला कुठली लँग्वेज हवी ते इथून सिलेक्ट करायची. ओके. इथे सिलेक्ट केल्यानंतर तसंच पेपर तुम्हाला पुढे मिळणार आहे. ओके. कारण जसं तुम्हाला इथं दिसतं की बाबा लँग्वेज जर तुम्ही इथे इंग्लिश सिलेक्ट केली, ओके, तर इंग्लिशमध्येच पेपर मिळेल. ओके. आणि इंग्लिशमध्ये केलं. ओके. त्यानंतर तुम्ही असं मी सुरू करण्यासाठी तयार आहे. ओके. इंग्लिशमध्ये केलं अशा पद्धतीनं हे सगळं पुढे जाणार. ओके. त्यानंतर इथे क्वेश्चन्स, ओके, हा पद्धतीनं तुम्हाला दिसेल. ओके. तर व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे काय होते, एकदम स्टार्टिंगला सुद्धा लँग्वेज सिलेक्शन येईल, इंग्रजीमध्ये पाहिजे पेपर की मराठीमध्ये पाहिजे, आणि प्रत्येक क्वेश्चनच्या पुढे सुद्धा तो क्वेश्चन तुम्हाला इंग्रजीमध्ये पाहिजे की मराठीमध्ये. तर मी तुम्हाला एवढं सांगेल, बेटर यू हॅव टू चूज, तुम्ही इंग्लिश लँग्वेजच चूज करा, कारण बरेच असे शब्द असतात की आपण एवढे जास्त हे नसतो, म्हणजे यूज टू नसतो मराठीच्या लँग्वेजसाठी. सो ओके. आणि जर नाहीच समजलं तो क्वेश्चन, मग तुम्ही तो पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्ही व्ह्यू इंग्लिश किंवा मराठीमध्ये करून बघू शकता. ओके. प्रत्येक क्वेश्चनच्या पुढे. ओके. आणि नंतर मग त्याला काय करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, पुढच्या क्वेश्चनला जायचं. ओके. ठीक आहे. जर समजा तुम्ही हा दाबला, ओके, आणि कळत आहे की नाही सर हे 2 नसणार, याचा आन्सर असणार, तर मग याला क्लिअर रिस्पॉन्स करायचं. ओके. हा क्लिअर रिस्पॉन्स करायचं. जसं तुम्ही हा दाबला, ओके, समजा याच्यामध्ये काय केलं तुम्ही, ओके, पर्याय दाबला आणि त्याच्यानंतर म्हटलं की तुम्हाला नाही पर्याय 1 आन्सर आहे, मग तुम्ही ओके, तर इथे तुम्ही क्लिअर रिस्पॉन्स करू शकता. ओके. त्यानंतर तुम्ही हे करायचं. जर तुम्हाला तो क्वेश्चन वाटत आहे की नाही बाबा याचं क्वेश्चन मी नंतर उत्तर देते, ओके, नंतर देणार, म्हणजे समजा सगळे क्वेश्चन झाल्यानंतर तो मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवायचं. सगळा पेपर झाल्यानंतर पुन्हा एकदा ते जे क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यूला ठेवलेले आहे तुम्ही, ते क्वेश्चन तुम्ही करू शकता. जसं की आता मी हा मार्क फॉर रिव्ह्यूला केला हा क्वेश्चन. ओके. तर तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यूमध्ये असा तुम्हाला दिसेल. ओके. तर म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही काय आन्सर नाही केलेला आहे, म्हणजे तुम्ही फक्त मार्क फॉर रिव्ह्यू ठेवलेला आहे, नेक्स्ट केलेला आहे. ओके. लक्षात ठेवा. आणि हा म्हणजे तुम्ही सिलेक्ट नाही केलं आणि कंप्लीट सिलेक्ट केला. ओके. आन्सर जर सिलेक्ट केला तुम्ही तर तो ग्रीनमध्ये येईल. ओके. ठीक आहे. सेव्ह अँड नेक्स्ट, हे बघा असं ग्रीनमध्ये झालं. तो नंबर 2चा क्वेश्चन हा ग्रीन, म्हणजे हा काय झालेला आहे, मी सिलेक्ट केलेला आहे. सगळ्यांना कळलं असेल, दॅट इज करेक्ट आन्सर. हा रिव्ह्यूवाला आहे. ओके. तर ॲट द एंड एक्झाम संपायच्या पूर्वी याला मार्क फॉर रिव्ह्यूला तुम्हाला सेव्ह करावं लागेल. ओके. कळलं का सगळ्यांना, सेव्ह करावं लागेल. आणि हा 3 म्हणजे तुम्ही नाही सिलेक्ट, असे करून तुम्हाला असे क्वेश्चन्स पुढे जावं लागेल. ओके. होप सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा. ओके. आमची जी लर्न नेक्स्ट नर्सिंगची जी टेस्ट सिरीज आहे ऑलरेडी आम्ही अपलोड केलेली आहे. ओके. जे महानगरपालिका, जे नागपूर महानगरपालिकेसाठी ऑलरेडी आम्ही टेस्ट सिरीज दिलेली आहे. ओके. ती फक्त 399 रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाणार. ओके. सोबतच नॉर्सेटची टेस्ट सिरीज 499 रुपयामध्ये. हे सगळे 6 मंथचे कोर्सेस आहे. ओके. हा 3 मंथचा कोर्स आहे, हा 6 मंथचा कोर्स आहे. आणि हा जो आहे नॉर्सेट 8 and 9 DMER RRBचा कोर्स, हा 7,999मध्ये. आता सध्या होळीचा ऑफर त्याच्यावर 20% ऑफ चालू आहे, तर तुम्ही घेऊ शकता. हा 6,000ला कोर्स पडेल जवळपास. ओके. याच्यामध्ये याची व्हॅलिडिटी तुम्हाला जवळपास 6 मंथ लिहिलेली आहे, बट तुम्हाला जे रेकॉर्डेड क्लासेस आहे ते 1 इयरपर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करू. बाकी याचं टेस्ट सिरीज वगैरे सगळंच मिळून जाईल तुम्हाला. ओके. ठीक आहे. तर सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की नागपूर महानगरपालिकेची जी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करा. याच्यामध्ये आम्ही एक जवळपास 30+ टेस्टसुद्धा देणार आहोत. ओके. सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज देणार आहोत नर्सिंगची. प्लस आता 30 सिरीजमध्ये तुम्ही अकॉर्डिंग टू द पॅटर्न असणार आहे, म्हणजे 40 आणि 60चा हा पॅटर्न असेल. ओके. मराठी, इंग्रजी, GK वगैरे सगळे MCQ टाकलेले आहे. सोबतच तुम्हाला मॅथ्सचे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा दिलेले आहे, त्यावरून तुम्ही मॅथ्सची सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. ओके. सो थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.